नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण उपासाला नेहमी साबुदाण्याची खिचडी करून खातच असतो. पण ज्या वेळेला उपास नसतो त्यावेळेला मध्येच साबुदाण्याची खिचडी खाण्याची लहर आली तर मी जरा नवीन पद्धतीने ती करून पाहिली. कशी केली ते मी तुम्हाला सांगते. साबुदाणा तर भिजलेला होताच, पण थोडंसं मिक्सरमधून त्याला काढला आणि मग तो भिजवला. त्यामुळे तो अगदी बारीक छान असा साबुदाणा जाड राहिला नाही. मग रात्रीचा साबुदाणा भिजलेला होता, त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे दाण्याचं कूट वगैरे घालतोच, पण त्याआधी मी एक कांदा, टोमॅटो असं चिरून त्याला फोडणीत घातलं आधी, आणि परतल्यावर त्यात थोडासा पालकही चिरून घातला. आणि मग आपण नेहमी जशी साबुदाण्याची खिचडी करतो दाण्याचा कूट वगैरे घालून, त्या पद्धतीने मी केली. ती मी कशी केली तुम्हाला आवडते का? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. तर बघूया आपण ती खिचडी कशी झाली आहे ते. साबुदाण्याची नवीन प्रकारची खिचडी. आधी थोडासा कांदा आणि टोमॅटो चिरून तो फोडणीत परतवून घेतला आणि जरा कांदा छान लालसर झाल्यानंतर मग जरा जास्त तेल घातलंच होतं आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून घेतला. जरा नवीन प्रकारची साबुदाण्याची खिचडी करायची. ती नेहमीच आपण उपासाला करतो तशी न करता यामध्ये कांदा, टोमॅटो, पालकही चिरून ठेवलेला होता, तो सुद्धा स्वच्छ धुतला आणि तो सुद्धा त्यामध्ये घातला. आणि मग टोमॅटो, कांदा आणि पालक असं जरा शिजू दिलं. आणि मग ते शिजत असतानाच मऊ झाल्यानंतर मग त्यामध्ये पूर्ण सर्व धुतलेला पालक घातला. सगळं छान शिजला तो पालक कढईमध्ये. आणि मग त्यामध्ये जो भिजलेला साबुदाणा होता त्यामध्ये दाण्याचं कूट, मीठ, साखर, थोडीशी तिखट असं घातलेलं होतं मी. आणि मग तेच त्यामध्ये घातलं आणि परतवायला सुरुवात केली. आणि मग खिचडी अशी छान परतवली, त्याला एक छान वाफ येऊ दिली चांगली. आणि वाफ आल्यानंतर मग ती खिचडी अगदी सुंदर अशी झाली आणि जरा वेगळी झाली, कलरफुल झाली. त्यामध्ये टोमॅटो, पालक, त्यामुळे ती जरा कलरफुल झाली. आणि मग ती अशी खिचडी आणि चटणी असं सर्व केलं डिशमध्ये. आणि चटणीसुद्धा कशा प्रकारे केली तीसुद्धा तुम्हाला मी सांगते. चटणीची कृती: 2-3 मिरच्या घेतल्या मी, हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे घेतले. आणि पालकाच्या ज्या काड्या होत्या, पालक निवडून झाल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घेतल्या. आणि ते सगळं मग मिक्सरमध्ये मी वाटलं. लसूण, मिरची, जिरं आणि पालक थोडासा आणि काड्या असं सगळं त्यात वाटलं. आणि अशी मिक्सरमध्ये वाटल्यानंतर अशी हिरवीगार अशी छान चटणी झाली. त्यामध्ये शेंगदाणे होते, जिरं होतं आणि अशी हिरवीगार चटणी झाली की ती सगळ्यांना मग आवडली. जरा वेगळा प्रकार, पालकाचीच पौष्टिक अशी चटणी आणि साबुदाण्याची खिचडी. कशी वाटली ती सांगा.